परिस्थिती आहे शेतकऱ्यांची ती पाहिल्यानंतर असं वाटतं की संघटित झाल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि म्हणून मी राजू शेट्टींना विचारत होतो की तुम्ही राजकारणात सुद्धा भूमिका घेतली, पराभव झाला तरी सुद्धा तुम्ही थांबत नाही, याचं काय गौड बंगाल आहे. अनेक लोक अनेक राजकीय पक्षात गेले, शेतकरी चळवळ सोडली, त्या पक्षांनी त्यांचा वापर केला, काहींना जवळ घेतलं, काहींना फेकून दिलं, काहींना संपवलं, काही स्वतः संपले. पण राजू शेट्टी हे संपत कसे नाही. राजू शेट्टींच्या मध्ये हे काय आहे की ज्याच्यासाठी ते काम करतायत. ते म्हणाले की मी राजकीय भूमिका जरी घेतलो तर कुठल्या पक्षाच्या जवळ जात नाही, कारण माझं पहिलं प्राधान्य आहे ते शेतकरी चळवळीला आहे. आणि आम्ही नेहमी म्हणत होतो, जेव्हा ते 2009च्या निवडणुकीत उभे होते तेव्हा मी सकाळला संपादक होतो, मी म्हटलं ही निवडणुकीत तुम्ही जिंका न जिंका, पण एक काम मात्र तुम्ही केलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवायला सर्व राजकीय पक्षांना भाग पाडलं. आणि मला आठवतंय ते हातकणंगला लोकसभा मतदारसंघ तयार झाल्यानंतरची पहिली निवडणूक होती त्या मतदारसंघाची. आणि सगळा शुगर बेल्ट जो सगळ्या साखर कारखान्यांचा, अगदी वारणा, पंचगंगा, कृष्णा या सर्व नद्यांच्या मधला हा सगळा पट्टा, इथपासून ते अगदी आंब्यापर्यंत. आणि सर्वजण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार झाले, सर्वजण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला लागले. आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता ते बघितलं मी. पेठवडगावला एक सभा झाली विरोधी पक्षाची, आणि दुसऱ्या दिवशी तिथंच सभा यांनी ठेवली. मी त्याही सभेला जाऊन आलो, दुसऱ्या दिवशी याही सभेला जाऊन आलो. आणि त्या सभेतला आणि ह्या सभेतला फरक बघितल्यानंतर माझ्या पत्रकार म्हणून मला लक्षात आलं की राजू शेट्टी निवडून आलेले आहेत. आणि त्यांना मी सांगत होतो की आम्हाला वाटलं होतं की नुसतं शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून तुम्ही राजकारणात पुढे न्याल, पण आता तुम्ही खासदार पण होणार. आणि तसंच घडलं. अनेक जण अनेक प्रयत्न करून बघितले, जातीवाद करून बघितला, पैशाचा वापर करून बघितला, राजकीय फाटाफूट करून बघितली, सर्व काही केलं, पण शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काय असतो तो 2009 मध्ये आम्ही पाहिला. जेव्हा 7-8 नंतर जे आंदोलन सुरू झालं आणि तेव्हापासून जे उसाला दर मिळायला लागला, तेव्हापासून प्रगती झाली. तेव्हा आमच्या घरात 4 चाकी गाडी आली. तेव्हा आम्ही घरामध्ये चांगला संडास बांधून घेतला, गोठा चांगला बांधून घेतला, शेतीची निगा चांगली अगदी केली, माती ओढायला सुरुवात केली, काही ठिकाणी शेती दुरुस्त करायची ती दुरुस्त केली. ह्या सर्व गोष्टी त्याच्यामुळे झाल्या. आज तुम्हाला गंमत सांगतो, माझा भाऊ 20-20 लाख रुपये खर्च करून त्यांच्या मुलांना शिकवतो, केवळ उसाला चांगला दर असल्यामुळे. 20-20 लाख रुपये तो वर्षाला खर्च करतोय आणि उच्च शिक्षण देतोय. तो लंडनला जाऊन शिकतोय मुलगा. ही मुलं जी गेली त्याचं कारण तुम्ही या लोकांनी काट्या खाल्ल्या म्हणून गेलेत. कारण हे आंदोलन मी सगळे जवळनं पाहत होतो. कारण आम्ही राजू शेट्टी आणि आम्ही बोलताना मी पत्रकारांनी ते नेते असं आम्ही कधी बोलतच नाही. आम्ही भावाभावासारखं किंवा मित्रासारखंच बोलतो. उल्हासदादांशी पण तसंच आम्ही अनेक वेळा बोलतो. ते केवळ आपल्या परिसरामध्ये उसाला दर ज्या पद्धतीनं मिळतो तसा कुठेही दर मिळत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मिळत नाही, किंवा कर्नाटकात यावर्षी विशेषतः राजू शेट्टीने हस्तक्षेप केल्यामुळे कर्नाटक सरकार तयार झालं. यावर्षी पहिल्यांदा 3000च्या पुढे दर गेला त्यांचा. नाहीतर 300-400 रुपये त्यांचा दर कमी असायचा. एवढंच नव्हे तर राज्य शासनाने सांगितलं की टनाला 50 रुपये आम्ही देतो उरलेले आता, पण हे मिटवा. जो दर तिथला ठरला त्याच्यामध्ये 50 रुपये कमी पडत होते. त्यांनी सांगितलं की टनाला 50 रुपये राज्य शासनाच्या तिजोरीतून आम्ही देऊ तुम्हाला. आणि म्हणून परवा त्यांचं एक भाषण मला ऐकायला मिळालं. त्याच्यात ते असं म्हणतात की तुम्हाला जो दर मिळाला त्याच्यातनं तुम्हाला मोबाईल आला, तुम्हाला मोटरसायकल आली, आणि ते लोक आता मापं काढायला लागलेत. ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे किंवा ज्या पद्धतीनं सरकार आता काम करतंय. मी परवा बिहारच्या निवडणुकीत बिहारला सुद्धा गेलो होतो अभ्यास करायला. तिथं प्रत्येक महिलेला 10,000 रुपये द्यायचं दुकानच केलं त्यांनी. ज्या पद्धतीनं तुमचं राहणीमान वाढतंय, ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींची महागाई वाढते, ती बघितल्यानंतर मला वाटतं की ही फार कठीण परिस्थिती असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तरुण शेतकऱ्यांनी असतील किंवा इथल्या लढलेले शेतकरी असतील, संघटनेचे शेतकरी असतील, सभासद असतील, यांनी अधिक संघटित व्हायला पाहिजे.
खरं तर माणगावनी खूप मोठा हा एक समारंभ आज घडवून आणला. कारण 2012 मध्ये जे काही झालं होतं त्याच्यामध्ये जी काही केसेस दाखल झाल्या होत्या. कारण आता मला सांगा 70 केसेस देऊन हा माणूस कसा काय फिरू शकतो? याला काळीजच लागतं. हे असं होत नाही. माझ्यावर 2-3-4 केसेस आहेत पत्रकाराच्या बातम्याच्या. तर मी ते सारखं डोकं खांदत असं काय व्हायचं, कसं व्हायचं, काय व्हायचं. एकदा मी फोन केला, म्हटलं मी कोर्टात आलो होतो, तुम्ही फोन केलता, काय विशेष? काय नाही, मी कोर्टातच होतो म्हटले. तुम्ही येऊन गेला म्हणून कळलं. म्हटलं माझ्यावर 1-2-4 केसेस आहेत जरा बातमीचे. बरं त्यात काहीच होत नाही, आम्हाला माहित आहे, किरकोळ केसेस आहेत त्या. तरी आम्ही अस्वस्थ. आणि 70 केसेस अंगावर घेऊन माणूस हा फिरतो. म्हणून मला असं वाटतं की अशा माणसाच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. आपण अधिक सर्वजण संघटित व्हायला पाहिजे. या राजकीय पक्षांच्या मागे लागण्यामध्ये काही अर्थ नाही. कारण ह्या राजकीय पक्षांनी स्वतःची दिवाळखोरी जाहीर केलेली आहे. परत देतील केवळ प्रामाणिकपणा आणि बांधिलकी. 40 लाख रुपये दिले आणि त्या कुटुंबांना जाऊन त्यांनी पैसे दिले ज्यांचा शेतकरी संघटनेची काही तसा संबंध नव्हता. पण ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मृत्यू पावलेली माणसं होती. त्यांच्या घरी जाऊन त्यांनी 20-20 लाख रुपये दिले. त्याचा मोठा कार्यक्रम केला त्यांनी. कुठल्या विश्वासाने लोकांनी पैसे दिले असतील? म्हणून मला असं वाटतं की विश्वास तुमच्या उद्याच्या पिढीला सांगण्यासारखं जनगण पाटलांचा फोटो तुम्ही का लावलाय? आज उगीच लावलाय. कारण त्यांनी बळ दिलं त्या काळामध्ये. हे करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलं. मला राजेशने सांगत होते की जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा जनगण पाटलांनी सांगितलं की अशा पद्धतीने ह्या पोरग्याला मारून टाकतील म्हणाले. यांच्याबरोबर 4 माणसं असायला पाहिजेत, गाडी पाहिजे. मोटरसायकलवर फिरत होते आणि मग त्यांनी पैसे गोळा केले आणि 4 चाकी गाडी घेऊन दिली. लोक कधी द्यायला कमी करत नाहीत. फक्त आपली बांधिलकी पाहिजे आणि आपला प्रामाणिकपणा पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी काही 4 गोष्टी केल्या किंवा ह्या राजकीय लोकांच्या दावणीला आपण जाऊन बसण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर आपण जगावं. आणि तुम्ही सगळ्या माणगावकरांनी आज जो काय हिंमत दाखवली, यांचा सत्कार केला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.